अमरावती जिल्ह्यात वसलेल्या बहिरमबुवाच्या यात्रेला यंदा 20 डिसेंबरपासून सुरुवात होत असून यासोबतच यात्रेच्या संघटनेतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। नव्या नियमांमुळे यात्रेतील अतिक्रमणाला आळा बसणार असून अनेक खऱ्या गरजूंना दुकानासाठी भाड्याने जागा उपलब्ध होणार आहे। तसंच बहिरम मार्गे जैनांचे तीर्थस्थळ असलेल्या मुक्तागिरीला जाणंही सुलभ होईल। ऐन रस्त्यांवर अतिक्रमण केल्यानं दरवर्षी तिथं वाहनांची कोंडी होऊन छोटे मोठे अपघात व्हायचे, त्यामुळे यंत्रणेची धावपळ व्हायची। याला आता आळा बसणार असून सीईओंनी लक्ष घातल्यामुळे तिथं सुरक्षा व्यवस्थाही वाढवली जाणार आहे। अनेकांचे दैवत असलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील बहिरामबुवाची यात्रा यावर्षी 20 डिसेंबरला सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर महापात्र यांच्यासाठी हे नवं यात्रास्थळ आहे। त्याची ख्याती सर्वदूर असल्यानं त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी जाऊन देवस्थानासह जागेची पाहणी केली। पाहणीपूर्वी त्यांनी देवस्थानात पोहोचून बहिरामबुवाची आरतीही केली। आवश्यकतेनुसार पुन्हा त्या तिथं जाणार आहेत। ही यात्रा महाशिवरात्रीला संपते।